विद्यार्थी मित्रांनो, मी कानकाटे बीपी पूर्णवेळ शिक्षक, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी पेपर पहिला, इलेक्ट्रिकल मशीन्स म्हणजेच विद्युत यंत्रे यामध्ये आपले स्वागत करतो। आज आपण पेपर 3 इलेक्ट्रिकल मशीन्स विद्युत यंत्रे यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 1 अभ्यासणार आहोत। प्रॅक्टिकलचे शीर्षक आहे इलेक्ट्रिकल मशीनसाठी टेस्टिंग साधनांची माहिती घेणे। प्रॅक्टिकलचा उद्देश इलेक्ट्रिकल मशीनसाठी टेस्टिंग साधने साधारणपणे टेकोमीटर, टॉंग टेस्टर, मेगर, ग्राउलर यांची माहिती घेणार आहोत। वरील टेस्टिंग साधनांचा उपयोग समजून घेणार आहोत। साधारणतः इलेक्ट्रिकल मशीन्समध्ये म्हणजेच ट्रान्सफॉर्मर, मोटर्स, कंट्रोल बोर्ड्स इत्यादीसाठी आपण इलेक्ट्रिकल टेस्टिंग साधनांचा टेस्टिंगसाठी उपयोग करणार आहोत। टेकोमीटर, टॉंग टेस्टर, मेगर, ग्राउलर याची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत, अभ्यासणार आहोत। साधारणतः प्रॅक्टिकलसाठी आपल्याला कोणकोणती साहित्य लागतात याची आपण माहिती घेणार आहोत। त्याचप्रमाणे प्रात्यक्षिकासाठी त्याची टेबलावर मांडणी करणार आहोत। यामध्ये अनुक्रम नंबर, साधने, तपशील आणि संख्या असा टेबल दिलेला आहे। हे प्रात्यक्षिक करण्यासाठी आपणास मल्टीमीटर लागणार आहे, डिजिटल किंवा एनालॉग एक लागणार आहे। टेकोमीटर डिजिटल किंवा एनालॉग एक लागणार आहे। टॉंग टेस्टर डिजिटल किंवा एनालॉग एक लागणार आहे। मेगर डिजिटल एनालॉग एक। बहिर्गत ग्राउलर 230 व्होल्ट एसी एक। अंतर्गत ग्राउलर लागणार आहे 230 व्होल्ट एसी एक। या प्रात्यक्षिकासंदर्भात थोडीशी माहिती जाणून घेऊया आपण। इलेक्ट्रिकल मशीन मध्ये विद्युत सप्लायवर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर्स, ट्रान्सफॉर्मर्स, त्याचे सर्किट बोर्ड्स, कंट्रोल सर्किट याचा समावेश होतो। त्याच्या तपासणीसाठी वेगवेगळ्या तपासणी कराव्या लागतात, वेगवेगळ्या टेस्ट घ्याव्या लागतात। त्यासाठी काही साधनांची आवश्यकता लागते आणि त्यामध्ये सर्वप्रथम आपण बघणार आहोत तो म्हणजे मल्टीमीटर। मल्टीमीटर जो आहे या मीटरच्या सहाय्याने वेगवेगळ्या एसी व्होल्टेज, डीसी व्होल्टेज, डीसी करंट, विद्युत विरोध मोजण्यासाठी याचा वापर करतात। त्याचप्रमाणे कंटिन्युटी टेस्ट तपासणे, इलेक्ट्रॉनिक घटक तपासणे त्याच्यासाठी मल्टीमीटरचा वापर करतात। आणि या मल्टीमीटरमध्ये साधारणपणे 2 प्रकार पडतात। तो म्हणजे पहिला डिजिटल, दुसरा एनालॉग। यामध्ये डिजिटल मल्टीमीटरच्या सहाय्याने अचूक आणि तात्काळ मोजमाप करता येते आणि त्याचा या ठिकाणी आपण वापर करणार आहोत। आणि डिजिटल मल्टीमीटर साधारणपणे आपण या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला एक डायग्राम आहे, तुम्हाला इथे या ठिकाणी एक चित्र दिसेल। हे जे आहे हे डिजिटल मल्टीमीटरचा दिसेल। त्यानंतर दुसरा जो आहे हा एनालॉग आहे। एनालॉग म्हणजे या ठिकाणी एक पॉइंटर असेल, काटा असेल आणि त्या काट्यात आपल्याला सरकताना दिसेल, त्याच्या सहाय्याने आपण मोजमाप करतो। आणि हा जो तिसरा आहे साधा म्हणजे थोडासा स्वस्त असलेला, इझिली कोणालाही तो उपलब्ध होईल आणि परवडेल अशा प्रकारचा आहे।
तो डिजिटल आहे. या ॲनालॉग आणि डिजिटल मल्टीमीटरच्या सहाय्याने आपण विद्युत राशींचे AC व्होल्टेज, DC व्होल्टेज, करंट, विरोध याचे आपण मोजमाप करू शकतो. टेकोमीटर मोटारच्या शाफ्टचे फेरे मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणजेच RPM रिव्हॉल्यूशन पर मिनिट, शाफ्टचे एका मिनिटात होणारे फेरे या एककात घेतले जाते. टेकोमीटरचे ॲनालॉग व डिजिटल असे दोन प्रकार पडतात. यामध्ये डिजिटल मध्ये नॉन कॉन्टॅक्ट टेकोमीटर सुद्धा उपलब्ध आहेत आणि टेकोमीटरचे साधारणपणे या आकृतीत दाखवल्याप्रमाणे शाफ्टवर टच करण्यासाठी एक अटॅचमेंट व्हील टाईप अटॅचमेंट असते, ती सुरुवातीला असते. त्यानंतर एक डिस्प्ले आहे, त्यावर तुम्हाला अंक दर्शवल्या जातील. त्यानंतर त्याच्यावरती नॉब आहे आणि हा आपल्या हाताने पकडून मोटरच्या शाफ्टवर धरल्यानंतर, शाफ्टला टच केल्यानंतर आपल्याला टेकोमीटरच्या सहाय्याने मोटरचा RPM म्हणजेच रिव्हॉल्यूशन पर मिनिट, प्रत्येक मिनिटात होणारे फेरे म्हणजे मोटरचा स्पीड मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. टॉर्क टेस्टर, क्लिप ऑन मीटर. क्लिप ऑन मीटर म्हणजे त्याच्या नावातच काही अर्थ आहे. क्लिप आपण प्रेस केल्यानंतर एक क्लिप असेल, प्रेस केल्यानंतर ती क्लिप उघडल्या जाईल आणि ती वायरवरती टाकून ती फिक्स होईल आणि त्यानंतर आपल्याला DC AC व्होल्टेज या मीटरच्या सहाय्याने टॉर्क टेस्टर क्लिप ऑन मीटरच्या सहाय्याने मोजता येते. मोटरच्या सर्किटमध्ये कनेक्शन न करता त्याचा फेज करंट मोजण्यासाठी याचा प्रामुख्याने उपयोग होतो. त्याचबरोबर AC व्होल्टेज, DC व्होल्टेज, विद्युत विरोध मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. टॉर्क टेस्टर यामध्ये डिजिटल आणि ॲनालॉग असे दोन प्रकार आहेत. साधारणपणे आकृतीत किंवा चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे एक क्लिप आहे वरती बघा, ही प्रेस केल्यानंतर, हा नॉब प्रेस केल्यानंतर क्लिप उघडल्या जाईल, ती वायरवर टाकल्या जाईल आणि इथे नॉब आहे, नॉब व्यवस्थित सेट करून आणि इथे प्रोब्स लावून आणि या डिजिटल जो मीटर आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला AC DC व्होल्टेजही मोजता येईल आणि विरोधही मोजता येईल. अशा पद्धतीने हा टॉर्क टेस्टर क्लिप ऑन मीटर आपण बघितलेला आहे. मेगर इलेक्ट्रिकल मशीन्स मधील वाइंडिंगचा इन्सुलेशन मोजण्यासाठी याचा वापर होतो. वाइंडिंगचा इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. यामध्ये 500 ते 1000 व्होल्ट DC सप्लाय, एक डायनामो असतो, जे जनरेटर असतो, तो हाताने फिरवल्यानंतर 1000 ते 500 व्होल्ट, 500 ते 1000 व्होल्ट तयार होईल आणि त्याच्या सहाय्याने आपण टेस्टिंग करता येते. इलेक्ट्रिक मशीन मधील वाइंडिंगचा इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजण्यासाठी तसेच रेजिस्टन्सचे रीडिंग जे आहे ते 1 मेगा ओहम मध्ये सांगितले जाते. इन्सुलेशन रेजिस्टन्स वरून आपल्याला वाइंडिंगची स्थिती कशी आहे ते कळते. मेगर मध्येही डिजिटल आणि ॲनालॉग असे दोन प्रकार पडतात. साधारणपणे आकृतीत दाखवल्याप्रमाणे डिस्प्ले असेल, हा आपला ॲनालॉग आहे. एक हँडल आहे, त्यात डायनामो असेल, तो हँडल फिरवल्यानंतर त्यामध्ये डायनामोतून जनरेटर फिरल्यानंतर आपल्याला व्होल्टेज त्या ठिकाणी तयार होईल आणि आपण रेड आणि ब्लॅक जो नॉब आहे त्याला वायर जोडून आपण याच्या पद्धतीने रीडिंग घेऊ शकतो. अंतर्गत ग्राउलर. अंतर्गत ग्राउलर हा साधारणतः आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिसतो.
हा लांबट आकाराचा असेल. याच्या साहाय्याने एसी स्टेटर वाइंडिंग मधील दोष शोधता येतात. याला एसी 230 व्होल्ट सप्लाय देऊन तो स्टेटर वाइंडिंगच्या आतून स्लॉट वरून फिरवला. ज्या कॉइलमध्ये शॉर्ट सर्किट आहे ती कॉइल गरम होते. तसेच त्या ठिकाणी हेक्सॉ ब्लेड धरल्यास ते वेगाने स्लॉटकडे खेचले जाते व थरथरते आणि अंतर्गत ग्राउलरचा उपयोग जो आहे हा मोटरच्या स्टेटर वाइंडिंग मधील दोष शोधण्यासाठी केला जातो. हा जो आहे ते एसी 230 व्होल्ट सप्लाय दिला जाणार. इथे जो भाग आहे मी हा फिरवतो आहे या ठिकाणी हाताने पकडला जाणार आणि हा जो भाग आहे स्टेटर वाइंडिंग मध्ये टाकला जाणार आणि आपण त्या ठिकाणचा दोष साधारणतः शोधू शकतो. यानंतर जो आहे तो बहिर्गत ग्राउलर. बहिर्गत म्हणजे बहिर्गत ग्राउलर आकृतीत दाखवल्याप्रमाणे आहे. साधारणतः या ठिकाणी जो आहे इथे आपण आर्मेचर ठेवणार आहोत. हा आर्मेचर या ठिकाणी ठेवल्यानंतर याला 230 व्होल्ट सप्लाय दिला जाईल. 230 व्होल्ट सप्लाय दिल्यानंतर हा या ठिकाणी ही जी कोर दिसते आहे इथे मॅग्नेटिक फील्ड्स म्हणजे इंडक्शन तयार होईल आणि यावरती आपण आर्मेचर ठेवून आर्मेचरच्या टेस्ट घेणार आहोत म्हणून त्याला बहिर्गत ग्राउलर म्हणतात. हा आकृतीत दाखवल्याप्रमाणे असतो. या ठिकाणी मीटर्स हे बघा मीटर आहे. रिडिंग साठी मीटर दिलेला आहे. त्यानंतर इथे लॅम्प दिलेला आहे आणि इथे नॉब आहे. तर याचा वापर आर्मेचर मधील वाइंडिंग मधील दोष शोधण्यासाठी केला जातो. म्हणजे डीसी मोटर मधील आर्मेचरची तपासणी करण्यासाठी याचा वापर केला जातो. आर्मेचर जो आहे ग्राउलरवर ठेवून ग्राउलरच्या कॉइलला 230 व्होल्ट सप्लाय दिला. आर्मेचर मधील ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट आणि अर्थ फॉल्ट शोधण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो. बहिर्गत ग्राउलरने आर्मेचरच्या टेस्ट कशा घेतात आपण ते या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी मी बघितलं तर 3 डायग्राम आहे. 3 डायग्राम आहे. ही आहे ओपन सर्किट टेस्ट, ही शॉर्ट सर्किट दुसरी आणि अर्थ फॉल्ट ही तिसरी आहे. या ठिकाणी जर बघितलं तर सप्लाय सॉकेट दाखवलेला आहे. सप्लाय सॉकेट नंतर हा फेज आहे. इथे फेज वरती स्विच जोडलेला आहे. या ठिकाणी इथे कॉइल आहे. ही कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स वेढे दिलेले आहे. या ठिकाणी असे या ठिकाणी इथे याच्यामुळे मार्किंग केलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं तर ही रेष आपल्याला दिसत नाही परंतु तो अशा पद्धतीने मी जो पॉइंटर दाखवतो अशा पद्धतीने सर्किट पूर्ण होईल. म्हणजेच या कॉइलमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यानंतर या ठिकाणी यावरती आपण हा आर्मेचरचा कॉम्युटेटर ठेवणार आहोत म्हणजेच आर्मेचर ठेवणार आहोत आणि आर्मेचर ठेवल्यानंतर मग आर्मेचर बहिर्गत ग्राउलरवर ठेवून ग्राउलरला 230 व्होल्ट सप्लाय द्यायचा आहे. ग्राउलरला 230 व्होल्ट सप्लाय द्यायचा. एका वायरच्या तुकड्याने हे बघा एका वायरच्या तुकड्याने लगतचे कॉम्युटेटर सेगमेंट शॉर्ट करून पाहिले. हे बघा हा अशी शॉर्ट केलेले दिसतात आकृतीमध्ये दिसत आहे. ज्या कॉम्युटेटर सेगमेंटला बारीक स्पार्क पडला या ठिकाणी असा या एरो इथे जर बारीकसा स्पार्क पडला त्यांना जोडलेल्या कॉइल चांगल्या आहेत असे समजतात. जर इथे स्पार्क पडला तर कॉइल चांगले आहे समजायचं आणि ज्या सेगमेंटला बारीक स्पार्क पडला नाही त्यांना जोडलेल्या कॉइल ओपन आहे असं समजायचं. अशा पद्धतीने ओपन सर्किट टेस्ट घेतल्या जाते. त्यानंतर शॉर्ट सर्किट टेस्ट. शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये बघा आर्मेचर जो आहे हे हा दोष दिसतो आहे. हा जो आर्मेचर नाव आहे आर्मेचर बहिर्गत ग्राउलरवर ठेवून ग्राउलरला 230 व्होल्ट सप्लाय दिला. या एसी सप्लाय सॉकेटनी बघा इथं सॉकेट स्विच आणि नंतर कॉइल आणि असं सर्किट पूर्ण होईल. म्हणजे इथे काय होईल सप्लाय दिल्यानंतर इथं मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि या ठिकाणी कोर मध्ये इंडक्शन तयार होईल. मग आर्मेचर एका हाताने फिरून दुसऱ्या हाताने एक हेक्सॉ ब्लेड आर्मेचरला समांतर
हे बघा एक्सवा ब्लेड आहे, आर्मेचरच्या समांतर धरलेला आहे. आर्मेचर पासून थोड्या अंतरावर ब्लेड धरले, ज्यावर ब्लेड थरथरले. आता हे जर ज्या ठिकाणी असा हात फिरवला, असा गोल असा फिरवायचा आहे एका हाताने आणि हे ब्लेड असं धरायचं आहे आणि ज्या ठिकाणी ब्लेड थरथरले ती कॉईल शॉर्ट आहे असे समजतात. आणि ज्या ठिकाणी ज्या स्लॉटवर ब्लेड थरथरले नाही तेथील कॉईल शॉर्ट नाही असे समजायचे. म्हणजे ब्लेड थरथरले तर काय कॉईल शॉर्ट आहे आणि ज्या स्लॉटवर ब्लेड थरथरले नाही तेथील कॉईल शॉर्ट नाही असे समजायचे. तिसरी जी डायग्राम आहे अर्थ टेस्ट. हे अर्थ टेस्ट मध्ये बघा या ठिकाणी सुद्धा तसंच आहे. आर्मेचर जो आहे बहिर्गत ग्राउंडरवर ठेवला आहे. 230 व्होल्ट हा एसी 230 व्होल्ट इथून दिलेला आहे, असा कॉईलला जाईल आणि अशा पद्धतीने सर्किट पूर्ण होईल. मल्टीमीटर घ्यायचा आहे. मल्टीमीटर जो व्ही दिलेला आहे 50 व्होल्ट रेंज जोडून ते आर्मेचर शाफ्ट व प्रत्येक कॉम्युटेटर सेगमेंटला जोडून पाहिले. आर्मेचर शाफ्ट हा शाफ्ट आहे, हा शाफ्ट आणि हे प्रत्येक सेगमेंटला जोडून पाहायचं आहे. ज्या सेगमेंटला 0 व्होल्टेज मिळेल त्याला जोडलेली कॉईल अर्थ झाली आहे असे समजायचं. जिथे 0 जर रीडिंग मिळाले या व्होल्टमीटरवर तर ती कॉईल अर्थ झालेली समजायचं आहे. आणि ज्या सेगमेंटला काही रीडिंग दाखवले त्यांना जोडलेल्या कॉईल अर्थ झालेल्या नाहीत असं समजायचं आहे. अशा प्रमाणे ह्या 1, 2 आणि 3 ह्या ज्या आहे बहिर्गत ग्राउंडरच्या टेस्ट करण्याच्या पद्धती आहेत. आपण या ठिकाणी त्या अभ्यासलेल्या आहेत. आता प्रत्यक्षात कृती जे आकृतीमध्ये आपण डायग्राम मध्ये बघितलं त्याची आपण कृती कशी करणार आहोत ते बघणार आहोत. आता कृती करताना म्हणजे प्रत्यक्षात प्रॅक्टिकल करत असताना आपण काय करणार आहोत. प्रथम सर्व टेस्टिंग साधनांचे प्रॅक्टिकल टेबलवर आपण काय करणार आहोत. प्रात्यक्षिकासाठी लागणारे सर्व साहित्य टेबलवर घेणार आहोत. त्यानंतर प्रत्येक टेस्टिंग साधनांची माहिती घेतली, आपण प्रत्येक मीटरची माहिती करून घेतली, त्याची नावे माहित करून घेतली, त्याचे रीडिंग कसे घ्यायचे ते माहिती करून घेणार आहोत. त्यानंतर टेस्टिंग साधनांचा उपयोग समजून घेतला, टेस्टिंग साधन कसे वापरायचे हे समजून घेतलंय. त्यानंतर टेस्टिंग साधन वापरताना कोणत्या दक्षता घेणार आहोत याची माहिती घेतली. प्रत्येक टेस्टिंग साधनांचा वापर करून निरीक्षणे घेण्याचा सराव करणार आहोत. आणि हे झाल्यानंतर आपण बहिर्गत ग्राउंडर वापरून आर्मेचरच्या कोणकोणत्या टेस्ट घेतल्या जातात ह्या बघणार आहोत. ही झाली कृती. याप्रमाणे आपण प्रॅक्टिकल करणार आहोत. आता आर्मेचरची ओपन सर्किट टेस्ट. ओपन सर्किट टेस्ट म्हणजे काय. ते साधारणपणे आर्मेचर बहिर्गत ग्राउंडरवर ठेवून ग्राउंडरला एसी 230 व्होल्ट सप्लाय दिला. एका वायरच्या तुकड्याच्या सहाय्याने लगतचे कॉम्युटेटर सेगमेंट शॉर्ट करून पाहिले, जे आता आपण डायग्राम मध्ये बघितलेले, आकृतीमध्ये बघितलेले. ज्या कॉम्युटेटर सेगमेंटला बारीक स्पार्क पडला त्यांना जोडलेल्या कॉईल चांगल्या आहेत असे समजले. स्पार्क पडला तर कॉईल चांगल्या आहे, हे साधं लॉजिक आहे. आणि ज्या कॉम्युटेटर सेगमेंटला बारीक स्पार्क पडला नाही त्यांना जोडलेल्या कॉईल ओपन आहेत असे समजले. म्हणजेच कॉम्युटेटर सेगमेंटला स्पार्क पडला तर चांगले आहे आणि कॉम्युटेटर सेगमेंटला जोडलेले जर कॉईल स्पार्क पडला नाही तर जोडलेल्या कॉईल ओपन आहेत असे समजायचे आहे. त्यानंतर दुसरा शॉर्ट सर्किट टेस्ट. शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये साधारणपणे आर्मेचर बहिर्गत ग्राउंडरवर ठेवून ग्राउंडरला 230 व्होल्ट सप्लाय दिला. आताच आपण बघितलेल्या आहे, आकृतीत तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे, त्याप्रमाणेच कृती करायची आहे. आर्मेचर एका हाताने फिरत ठेवून दुसऱ्या हाताने एक हॅक्सलॉ ब्लेड जे आहे आर्मेचर स्लॉटला समांतर अधंतरी स्लॉट पासून थोड्या अंतरावर धरायचा आहे. ज्या स्लॉटवर ब्लेड थरथरले त्यातील कॉईल शॉर्ट आहे असे समजायचं आणि ज्या स्लॉटवर ब्लेड थरथरले नाही तेथील कॉईल शॉर्ट नाही असे समजायचे. म्हणजे ब्लेड थरथरले त्या ठिकाणची कॉईल शॉर्ट आहे आणि ब्लेड थरथरले नाहीच तर कॉईल शॉर्ट नाही असं साध्या पद्धतीने आपण समजू शकतो. तिसरा म्हणजेच तिसरी टेस्ट, आर्मेचर टेस्ट तिसरी.
तिला अर्थ टेस्ट म्हणतात. ही अर्थ टेस्ट, अर्थ म्हणजेच जमीन म्हणजेच अर्थिंग टेस्ट घ्यायची आहे. आर्मेचर बहिर्गत ग्राउलरवर ठेवून ग्राउलरला 230 व्होल्ट सप्लाय दिला. मल्टीमीटर घ्यायचा आहे. मल्टीमीटर 50 व्होल्ट एसी रेंज सेट करायची आहे. ते आर्मेचर शाफ्ट व प्रत्येक कॉम्युटेटर सेगमेंटला जोडून पाहिजे. एक प्रोब जो आहे आर्मेचर शाफ्ट वर ठेवायचा आहे आणि दुसरा प्रोब जो आहे तो मल्टीमीटरचा दुसरा प्रोब जो आहे कॉम्युटेटर सेगमेंटला जोडून पाहिले. ज्या सेगमेंटला 0 व्होल्टेज मिळाले त्याला जोडलेली कॉईल अर्थ झाली आहे असे समजले आणि ज्या सेगमेंटला रीडिंग दाखवले नाही त्यांना जोडलेल्या कॉईल अर्थ झालेल्या नाहीत असे समजाईल. म्हणजे 0 रीडिंग ज्या ठिकाणी मिळालेले आहे त्याला जोडलेली कॉईल अर्थ झालेली आहे असे समजले आणि ज्या ठिकाणी ज्या कम्युटेटर सेगमेंट आणि शाफ्टला जोडलेली कॉईल जी आहे तिथे रीडिंग दाखवले तर त्या ठिकाणी अर्थ झालेली नाही असे समजायचं आहे. अंतर्गत ग्राउलर वापरून आपण स्टेटर वायंडिंगची टेस्ट कशी घेता येतात घेणार आहोत आणि ते पुढील प्रॅक्टिकल मध्ये आपण शिकणार आहोत. तर हे जे प्रात्यक्षिक आहे हे प्रात्यक्षिक करत असताना आपण कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी नाही कराव्यात म्हणजेच प्रॅक्टिकल करत असताना आपण ह्या गोष्टी करायच्या आहे. साधारणपणे सर्व टेस्टिंग साधने काळजीपूर्वक हाताळायची आहे. म्हणजे त्याचा हाताळताना व्यवस्थित काळजीपूर्वक हाताळायचा आहे. टेकोमीटर मोटरच्या शाफ्टला समपातळी धरायचा आहे. तिरका वगैरे धरायचा नाही. खराब होण्याची शक्यता असेल. नॉन कॉन्टॅक्ट टेकोमीटर वापरताना रेडियम स्टिकरचा वापरायचा आहे. ज्यामध्ये नॉन कॉन्टॅक्ट स्टिकर म्हणजे शाफ्टला कोणताही कॉन्टॅक्ट न करता लेसर किरणांच्या द्वारे त्याला रेडियम लावून आणि मग त्या पद्धतीने रीडिंग घ्यावं लागते. त्यानंतर टॉंग टेस्टर म्हणजेच क्लिप ऑन मीटर करंट याच्या सहाय्याने करंट मोजताना एका वेळी एकाच वायरचा करंट मोजता येतो. फेज न्यूट्रल अशा 2 वायर असतील तर एका वेळी एकेवरच टाकून आपण काय करू शकतो करंट मोजू शकतो. त्यानंतर ज्या गोष्टी करायच्या नाही त्या टेस्टिंग साधनांची आदळापट करायची नाही हे कॉमन आहे. मल्टीमीटरवर योग्य ती रेंज निवडल्याची खात्री केल्याशिवाय त्याचा वापर करायचा नाही. कारण मल्टीमीटरवर वेगवेगळ्या राशी वेगवेगळे रेंज असतात. त्या सेट आपण व्होल्टेज मोजायचा, करंट मोजायचा, रेजिस्टन्स मोजायचा, कंटिन्युटी मोजायची, डायोड टेस्ट करायचा. त्या पद्धतीने तो नॉब तिथे सेट करूनच आपण त्याचा वापर करायचा आहे. त्याची खात्री झाल्याशिवाय वापर करायचा नाही. टेस्टिंग साधने वापरत असताना दुर्लक्ष करायचे नाही. दुर्लक्ष केल्यानंतर आपल्याला अचूक रीडिंग किंवा त्याची अचूकता म्हणजेच त्याचा वापर आपणास व्यवस्थित करता येईल. दुर्लक्ष उद्देशानुसार प्राप्त केलेली कौशल्ये म्हणजेच आपण जे प्रॅक्टिकल केलेले आहे त्यामध्ये कोणकोणती कौशल्ये प्राप्त करू शकतो किंवा कोणकोणती कौशल्ये प्राप्त करणार आहोत हे या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये इलेक्ट्रिकल मशीनसाठी वापरात येणारी वेगवेगळी टेस्टिंग साधने माहिती होतात. म्हणजे आपण इलेक्ट्रिकल मशीन पेपर 3 मध्ये जे मशीन्स आहेत म्हणजेच मोटर, ट्रान्सफॉर्मर, त्यानंतर सर्किट, पॅनल बोर्ड यासाठी वापरण्यात येणारी वेगवेगळी टेस्टिंग साधने यांची माहिती होतात. वरील साधनांचा वापर केला म्हणजे जे आपण प्रॅक्टिकल साठी जे साधने वापरलेली आहेत त्याचा जर आपण कसा वापर करावा हे आपल्याला समजते. जी साधनं वापरताना कोणकोणती काळजी घ्यावी ते समजते. उच्च कौशल्य प्राप्त करण्यासाठी म्हणजे या व्यतिरिक्त आपण अधिक सराव होण्यासाठी आणि चांगले कौशल्य प्राप्त होण्यासाठी काय करावे लागेल. इलेक्ट्रिकल मशीनसाठी वापरण्यात येणारी
वेगवेगळी टेस्टिंग साधने जी आहे तिच्या व्यतिरिक्त अजून काही असेल जी साधने आहेत त्याचा वापर करण्याचा आपण सराव करायचा आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन आपल्याकडे जे अवेलेबल असतील असे टेस्टिंग साधने याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. रीडिंग घेण्याचा सराव करायचा आहे. मोजमाप करण्याचा सराव करायचा आहे. नंतर उपलब्ध टेस्टिंग साधनांचे मॅन्युअल बुकचे वाचन करायचे आहे. म्हणजे जे टेस्टिंग साधने आहे प्रत्येक टेस्टिंग साधनासोबत एक मॅन्युअल बुक दिलेलं असते आणि त्यामध्ये कशा पद्धतीने वापरायचं आहे त्याची डिटेल्स माहिती त्यामध्ये दिलेली असेल आणि त्या पद्धतीने जर आपण त्याचा वापर केला तर आपल्याला ते वापरण्याचं कौशल्य प्राप्त होऊ शकतं. अशा प्रकारे